पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण 1930च्या दशकात जेव्हा भारताला स्वातंत्र्य सुद्धा मिळालेलं नव्हतं, जेव्हा देशातील महिला डोक्यावरून पदर घेऊन सगळीकडे वावरत होत्या, तेव्हा एका मराठी अभिनेत्रीने चित्रपट जगतात खळबळ उडवून दिली. त्याचं कारण होतं की भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच या अभिनेत्रीनं रुपेरी पडद्यावर स्विमसूट घातला होता. आजच्या काळात ही गोष्ट फार मोठी वाटत नाही, पण 30च्या दशकात मात्र ही गोष्ट काळाच्या फारच पुढची होती. आणि हे धाडस करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे मीनाक्षी शिरोडकर. 11 ऑक्टोबर 1916 रोजी मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव रतन पेडणेकर. 1935 साली मीनाक्षीजी ऑल इंडिया रेडिओवर रुजू झाल्या. सुरुवातीला त्यांनी रेडिओवर सादर होणाऱ्या नाटकांमध्ये काम केलं. पूर्वाश्रमीच्या रतन पेडणेकर यांचा विवाह 1936 साली डॉक्टर शिरोडकर यांच्याशी झाला. हंस पिक्चरच्या पांडुरंग नाईक यांनी मीनाक्षी यांना बघितलं आणि त्यांना चित्रपटात काम करण्याची गळ घातली. त्यांना खात्री होती की हा चेहरा पडद्यावर नक्कीच यशस्वी ठरेल. पण त्यावेळी मीनाक्षीजींनी त्यांना स्पष्ट नकार दिला. तेव्हा नाईकांनी डॉक्टर शिरोडकरांच्या मदतीनं मीनाक्षीजींना राजी केलं आणि 1938 साली प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी चित्रपटातून मास्टर विनायक यांच्याबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. 30 आणि 40च्या दशकात द्विभाषिक चित्रपट करण्याची पद्धत फार रूढ झाली होती. त्यामुळे मीनाक्षी यांनी अभिनय केलेले चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज झाले. अगदी त्यांच्या पदार्पणाचा ब्रह्मचारी चित्रपटापासून मराठीमधील ब्रँडीची बाटली किंवा हिंदीमधील ब्रँडी की बॉटल, मराठीमधील अर्धांगिनी किंवा हिंदीमधील घर की राणी, मराठीमधील अमृत किंवा हिंदीमधील अमृत आणि रामशास्त्री अशा अनेक द्विभाषिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय लपंडाव, देवता, माझे बाळ, चिमुकला संसार, संगम अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये मीनाक्षीजींनी भूमिका साकारल्या. पेली चेशी चुदू आणि कल्याणम पनिपार या तेलुगू तमिळ द्विभाषिक चित्रपटात सुद्धा मीनाक्षीजींनी उल्लेखनीय काम केले. याचबरोबर मीनाक्षीजींनी झुला, जवानी, अमानत, बडीमा अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. 50च्या दशकात अनेक नवीन अभिनेत्रींच्या प्रवेशामुळे त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या, ज्यामध्ये रफ्तार, मिस मेरी, गबन, पाकीजा अशा काही चित्रपटांचा समावेश होतो. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत मीनाक्षीजींनी मास्टर विनायक, अशोक कुमार, राजकुमार, लीला चिटणीस, मीना कुमारी अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे 1945 साली प्रदर्शित झालेल्या बडीमा चित्रपटात त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याबरोबर अभिनय केला. मगाशी सांगितल्याप्रमाणे मीनाक्षीजींचं खरं नाव रतन होतं, पण त्या मीनाक्षी कशा झाल्या यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांनी रतन यांचे सुंदर डोळे बघितले आणि म्हणाले, आजपासून तुझं नाव मीनाक्षी असेल. लहानपणापासूनच मीनाक्षी यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे अनेक चित्रपटात त्यांनी अभिनयाबरोबर गाणंही गायलं. यमुना जळी खेळू, बलमा ब्रह्मचारी, मोहापाशी गुंतसिका, राघुमारी भरारी, तुझं विण करमत मजला नाही रे, गाई चंद्रिका, गाई गोपिका, नाही कोणी पाहत, तू राघू मी मैना अशी त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. गाणं आणि अभिनय या दोन्ही जमेच्या बाजू असल्यामुळे साहजिकच मीनाक्षीजींची पावलं 50च्या दशकात मराठी रंगभूमीकडे वळली. नूतन संगीत नाटक मंडळी या संस्थेत काम करत असताना त्यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मृच्छकटिका, संशय कल्लोळ, मानापमान, सौभद्र, एकच प्याला, भावबंधन अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. बहुतेक बऱ्याच कमी लोकांना ही गोष्ट माहिती असेल, पण साऊथच्या सुपरस्टार महेश बाबू आणि मीनाक्षी शिरोडकर यांचं सुद्धा नातं आहे. महेश बाबू हा मीनाक्षीजींचा नातजावई आहे. म्हणजेच त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांच्या दोन्ही नाती नम्रता आणि शिल्पा शिरोडकर यांनी पुढे चालवला.
संगीत, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या मीनाक्षीजींना ऑलराऊंडर म्हणणं हेच योग्य ठरेल. 3 जून 1997 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पण काळाच्या पुढे जगणाऱ्या आणि कलेच्या खऱ्या उपासक असणाऱ्या मीनाक्षी शिरोडकर कायमच रसिकांच्या मनात राहतील याबद्दल दुमत नाही. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला मीनाक्षीजींचे कोणते चित्रपट आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.